30 धावा ही धाव फलकावरती राकेश आता पुढे चेंडू बाळाकडे तो आले. तर वेलकम टू गाईज आर्किलॉक्स. आता मी मॅचला आलो आहे सावडामध्ये. तो रिक्षामध्ये आहे आणि आमच्या गावातील रिक्षा चालक मालकचे अध्यक्ष माही माइनकर घेऊन जातात ते आता वैभवडी. तिकडून मग गाडी घेऊन जातले असं आहे. आणि रोड वगैरे बघा आमचं पूर्ण हिरवळ आहे सगळीकडे. बघा असे खड्डे असल्याशिवाय कोकणात मजा नाही. आणि असे खडबडी रस्ते होतात. गुज आपुले मनास सांगता होईल तुला जरा त्यात वाटेवरी मोगरा. चेंडूला पुन्हा रेखा पार पाठवतो तो. रेखा ही धाव फलकावरती पुढे चेंडू बॅटिंग रे भावा एक नंबर. संघासाठी बरं बस बस 5 षटकार देतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करताना आपला पाहायला मिळतो राकेश. इथे मात्र राकेश हे पाहूया मुद्दाई. इथे मात्र खेळची लांबी संधी खेळ दरम्यान 6वा षटकार बसतो तो. घेऊन येतो तो गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अल्पेशाच्या पहिल्या चेंडू माराकडे तो उजव्या हाताचा फलंदाज रोहन सुरेखा फटका नेतृत्व फटका. पहिल्या चेंडूवरती चांगला पुढील चेंडू अल्पेशाचा माराकडे तो एका षटकाराने खेळणारा रोहन. ते मात्र पुढील चेंडू सुरेखा फटका. पाहूया फटक्यावरती किती जबाब येतात दोन्ही फलंदाज. एक धाव तर निश्चितच. बघता बघता 3ही धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 3 धावा संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती की बिनगणित मोबदल्यात 9 धावा ही धाव फलकावरती. आता मात्र आपण पाहतोय गायकवाडची प्रथमच एक उजव्या हाताचा फलंदाज सज्ज त्याला सुरेखा फटका. आता आम्ही चाललोय साईच्या घरी. ड्रायव्हर साईल, मागे चेतन. ही मजा आहे क्रिकेटची गावी भाई लोक या नक्की. ओ हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती. हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती. गुज आपुले मनास सांगता होईल तुला जरा. तर स्नेहल किती वर्षाचा पलंग आहे? मी नाही. याला असता 50-60 वर्षाचं म्हणता. तर हे असे कुत्रे आपल्याला दिसतात सगळीकडेच अख्ख्या गावाचे. भाई तेरा नाम क्या रे? पुडी. कोरियन वाटतं. दरीत. चल बायो. बाय 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 बाय. आम्ही चाललो मॅचकडे. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 15 धावांनी धाव फलकावरती. आता मात्र वैयक्तिक पदातील पहिलं
आणि संघातर्फे तिसरा आणि हाणामारीचा शतक घेऊन येतो गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नागेश. सुरेख फटका. दोन धावा आपल्याला रोखू शकत नाही. दोन धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 17 धावा ही धाव फलका होती. स्ट्राईक वरती आहे तो अखिलेश उजव्या हाताचा फलंदाज. फलंदाजी मार्गावरती फलंदाजी करताना सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाचा असं पण करतोय. पंचपुण्यात समांतर करून अवंत धावांचा गुण घोषित करतायत. धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती 18 धावा धाव फलकावरती पुढे चेंडू नागेश होता. सुरेख फटका आणि 59 धावा. चेंडू मार्गावरती सीमारेष होता. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होते तो सुरेख फटका. निश्चितच 3 धावा काही रोखू शकत नाही. 3 धावा मिळतात. 3 धावा संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती और 4 रन मोहम्मद 28 धावा देशी नामी तुमचे सुरेख फटका पाहूया. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. निश्चितच 2 धावांसाठी त्या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 4 धावा ही धाव फलका होती. एक धावा की 2 धावा. पंच धावा डिक्लेअर करा. मनीष धावा एकूण 3 धाव संख्या धाव फलकावरती. अल्पेशचा पुढे येतो माराकडे तो राजू. उजव्या हाताचा फलंदाजी मार्गावरती फलंदाजी करताना सुरेख फटका. त्याच्या बॅटमधून निघाला पाहूया. फटका दोन्ही फलंदाज एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल तो आणि निश्चितच 3 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज यशस्वीरित्या. त्या 3 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 3 गड्यांच्या आणि आम्ही सावडावत अशा तऱ्हेने रनरअप झालो आहे. बेकार वाटतंय पण आणि जाऊन देत इट्स ओके. 5 वर्षानंतर आम्ही परत एकदा फायनलला गेलेलो. खूप भारी वाटलं. अखिलेश पण चांगला खेळला. काय बोलतो भाई अखिलेश आजच्या गेमबद्दल? काढलं भाई. अल्पेश माझा आई सौदी कसं वाटतं भाई? 1 नंबर भाई 1 नंबर. आनंद वाटला भाई. धन्यवाद. समाधान कसं वाटतं भाई? सगळे नवीन प्लेअर होते आजचे. गेलोच आम्ही. आम्ही इथे जे टुर्नामेंट खेळली चांगले आयोजन केलं होतं तुम्ही. ही जेव्हा फर्स्ट टाइम टुर्नामेंट ठेवले होते तेव्हा आम्ही फायनल मारलेली. कारण 3 वर्ष आम्ही सलग सेमी हरतो इथे. लास्ट इयर तर आम्ही 4 वर 4 झाली नव्हती. पण मी पण मुंबईला असतो आणि यावर्षी आम्ही साईला बोललेलो की यावर्षी आम्ही फायनलला जाणारच आहोत. आणि आम्ही महिन्यापासूनच तयारी केलेली की फायनलला जायचंच आहे. अखिलेशला पण बोललेलो आणि यावर्षी आम्ही फायनलला गेलो आणि रनरअप झालो. बॅट पुढच्या वर्षी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही लोकांनी चांगलं आयोजन केलं. असंच नेहमी आयोजन करत राहा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.